नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये दाबेली करणार आहोत। दाबेली करण्यासाठी आपण दाबेली मसाला घेतला आहे आणि त्याचबरोबर गोड आंबट चिंचेची चटणी। दाबेली मसाला आणि गोड आंबट चिंचेची चटणी याची रेसिपी आपली याआधी झालेली आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक देखील शेअर केलेली आहे। मिक्सरचं भांडं घ्यायचं। आपण 8 ते 9 लाल मिरच्या स्वच्छ धुवून गरम पाण्यात भिजत घातल्या होत्या, त्यामुळे आपण त्या पाण्यासकटच घेणार आहोत। भाजलेले शेंगदाणे, लसूण, चवीपुरतं मीठ, अगदी थोडीशी लाल मिरची पावडर। आपण घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। मसाला शेंगदाणे करण्यासाठी पॅन गरम करायचा आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर आपण घेतलेले शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे छान असे क्रिस्पी भाजून घ्यायचे। आता या भाजलेल्या शेंगदाण्यांवर थोडीशी हळद, 2 चमचे दाबेली मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर, मीठ देखील ॲड करायचं, पण आपल्या दाबेली मसाल्यामध्ये मीठ असल्यामुळे आपण मीठ घातलेलं नाही। सर्व शेंगदाण्यांना व्यवस्थित मसाले लावून आपण ते एका बाउलमध्ये काढून देखील घेतलेले आहेत। गोड आंबट चिंचेची चटणी, दाबेली मसाला, लाल चटणी आणि त्याचबरोबर मसाला शेंगदाणे आपले करून तयार आहेत। आपण उकडून 5 बटाटे घेतले आहेत। आपण ज्या पॅनमध्ये मसाला शेंगदाणे केले त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं, हळद, लाल मिरची पावडर, चाट मसाला आणि त्याचबरोबर दाबेली मसाला आणि चवीपुरतं मीठ। गॅसची फ्लेम लोच ठेवून सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपण घातलेले सर्व मसाले मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये 2 चमचे आंबट गोड चिंचेची चटणी घालायची आणि ती देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता या सर्व मसाल्यांमध्ये लागेल तितकं गरम पाणी ॲड करायचं आणि ते देखील या सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता या ग्रेव्हीमध्ये उकडलेले सर्व बटाटे घ्यायचे आणि ते कुस्करून असे ॲड करायचे आणि अगदी व्यवस्थित असे मिक्स देखील करून घ्यायचे। बटाटे मिक्स करण्यासाठी तुम्ही असा पावभाजीच्या स्मॅशरचा देखील वापर करू शकता। दाबेलीसाठी लागणारं आपलं बटाट्याचं स्टफिंग सुद्धा करून तयार आहे। मीडियम साईजचा एक कांदा घ्यायचा आणि तो असा बारीक चिरून घ्यायचा। त्याचबरोबर स्वच्छ धुवून कोथिंबीर देखील बारीक चिरून घ्यायची। डाळिंबाचे दाणे, दाबेलीचं स्टफिंग घ्यायचं, तर डाळिंबाचे दाणे, मसाला शेंगदाणे, बारीक चिरून घेतलेला कांदा, त्याचबरोबर कोथिंबीर। तुम्हाला जर यामध्ये किसून घेतलेलं सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं घालायचं असेल तर तुम्ही ते देखील घालू शकता। दाबेली करण्यासाठी आपण असे पाव घेतले आहेत। आपण घेतलेले पाव असे कापून घ्यायचे। पाव कापून झाल्यावर त्याला अशी गोड आंबट चिंचेची चटणी लावायची आणि त्याचबरोबर लाल चटणी। दाबेलीचं असं स्टफिंग घ्यायचं आणि आपण चटणी लावलेल्या पावामध्ये असं भरायचं।
तुम्हाला जर एक साईडला आंबट गोड चिंचेची चटणी आणि दुसऱ्या बाजूला जर अशी तिखट चटणी लावायची असेल तर तुम्ही तशी देखील लावू शकता. स्टफिंग भरताना ते कमी देखील भरायचं नाही आणि जास्त देखील भरायचं नाही आणि त्यामुळेच ते असं पावामधून बाहेर येत नाही. पॅन गरम करत ठेवायचा. पॅन गरम झाला की आपण घेतलेल्या दाबेलीच्या पावाला असं वरून बटर लावायचं आणि बटर लावलेली बाजू अशी पॅनवर ठेवायची. आणि अगदी हलक्या हाताने दोन्ही साईडने दाबेली अशी गरम करून घ्यायची. दाबेली दोन्ही साईडने गरम करून झाली की तिला अशी शेव लावायची. घरच्या घरी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने आपली दाबेली करून खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि बेलचं बटनही नक्की दाबा. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.